नमस्कार. आपण आतापर्यंत 90 श्लोक बघितले श्री विष्णू सहस्रनामाचे. आता 91 पासून मी सुरू करते. दररोज आपण 15 श्लोक घेतो आहे. एको नैक सवक किम यत तत् पदनुत्तमम लोकबंधुर लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. एक, सजातीय विजातीय असा भेद नसल्याने एकमेवा द्वितीय. नैक, मायेच्या दारा अनेक विध रूप धारण करणारा असल्याने हा नैक होय. सव, सोम पिळला जाणाऱ्या यज्ञ स्वरूपी असणारा, सुख स्वरूपी असणारा, प्रजापती स्वरूपी असणारा. किम, विचार करण्यासारखे स्वरूप असे ब्रह्म हे स्वरूप असा. यद, यद हे स्वयंसिद्ध वस्तुबोधक सर्वनाम आहे त्या स्वरूपी. तद, तद हे पद ब्रह्मवाचक आहे म्हणून ब्रह्मस्वरूपी असणारा. पदनुत्तमम, ज्यापेक्षा उत्तम असे काहीही नाही ते पद म्हणजे मोक्ष अशा मोक्ष स्वरूपी असणारा. लोकबंधू, लोकांचा हित करता, ज्याच्यात सर्व लोक बांधले जातात. लोकनाथ, सर्व लोकांचा स्वामी, लोकांना खेळवणारा, लोकांकडून याचीला गेलेला. माधव, लक्ष्मीचा पती, मधुकुळामध्ये जन्मलेला. भक्तवत्सलः, भक्तांविषयीचे वात्सल्य असणारा. सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्च नांगदी विरहा विषमाशून्यो घृताशील चलश्चलः. सुवर्णवर्ण, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी अंगकांती असणारा. हेमांग, सुवर्णाप्रमाणे अंगकांती असणारा. वरांग, ज्याचे अवयव अंग सौंदर्य व सामर्थ्यात सर्वश्रेष्ठ आहेत. चंदनागंधी, आल्हाददायक केयुरांनी भूषित असणारा. विरहा, धर्मरक्षणासाठी शत्रूंच्या वीरांना ठार करणारा. विषमहा, ज्याच्यासारखा अन्य कुणीही नाही, कर्माप्रमाणे भिन्न भिन्न फळ देणारा. शून्य, गुणरहित, आकाररहित, अनंत आणि विशेषरहित असल्याने शून्य. घृताशी, गोपाळांच्या मेळ्यात घृतांचे भक्षण करणारा, ज्याच्या मुखातून सातत्याने आशीर्वाद बाहेर पडत आहे असा. अचलहा, स्वरूप सामर्थ्य ज्ञान इत्यादी स्थानापासून विचलित न होणारा. चलह, वायुरूपाने संचार करणारा. अमादी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक सुमेधा मेधजो धन्या सत्यमेधा धराधरा. अमानी, परमेश्वर ज्ञानस्वरूपी आहे, त्यामुळे अन्याय जड याविषयी अभिमान नसणारा. मानदा, भक्तांचा सन्मान करणारा, स्वमायेने अनात्म वस्तूंच्या ठिकाणी आत्माभिमान देणारा, मानाचे खंडन करणारा. मान्य, सर्वांना आदरणीय पूजनीय असणारा. लोकस्वामी, 14 भुवनांचा स्वामी. त्रिलोकधृक, 3 लोकांना धारण करणारा. सुमेधा, धारण शक्ती व प्रेरणा शक्ती उत्तम असणारा. मेधजा, यज्ञातून निर्माण होणारा यज्ञीय पुरुष. धन्य, ज्याने कृतार्थ रूपी संकल्पित कार्य पूर्ण केली आहेत. सत्यमेधा, धारणा शक्ती सत्य असणारा. धराधरा, शेषाच्या रूपात पृथ्वीला धारण करणारा. तेजो ऋषो द्युतीधरा सर्व शस्त्र भूतांवरहा. प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृंगो गदाग्रजहा. तेजो ऋषा, आदित्य रूपाने तेजाचा जलाचा वर्षाव करणारा. द्युतीधरा, तेज कांती धारण करणारा. सर्व शस्त्र भूतांवरहा, शस्त्र धारण करणाऱ्या वीरांमध्ये श्रेष्ठ. प्रग्रहा, इंद्रियांना आवरून घेणाऱ्या लगाम स्वरूपी असणारा. भक्तांनी दिलेल्या पाने व फुले यांचाही विशेषत्वाने स्वीकार करणारा. निग्रहा, स्ववयश असल्याने सर्वांचे नियमन करणारा. व्यग्र, भक्तांच्या कार्यात मग्न असणारा, ज्याची अग्रे शेवट नष्ट झालेली आहे, अर्थात ज्याला विनाश नाही असा. नैकशृंगहा, अनेक शिंगे असणारा, अग्निस्वरूपी. गदाग्रजहा, वसुदेव पुत्र गद याचा थोरला भाऊ. गदाग्रजा, चतुर्मूर्तीश चतुर्बाहू चतुर्व्यूहश चतुर्गती. चतुरात्मा, चतुर्भाव, चतुर्वेद, विदेकपात. चतुर्मूर्ती, 4 मूर्ती असणारा. विराट, सूत्रात्मा, अव्याकृत, तुरीय या भगवंताच्या 4 मूर्ती आहेत. चतुर्बाहू, 4 बाहू असणारा. चतुर्व्यूह, 4 रचना विशेष व्यूह असलेला शरीर पुरुष. चतुर्गती, 4ही मार्ग ज्या ठिकाणी पोहोचतात असा. 4 मार्ग म्हणजे 4 वर्ण, 4 आश्रम, 4 पुरुषार्थ, कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान. चतुरात्मा, अंतःकरण चतुष्षष्टाने युक्त, मन, बुद्धी, चित्त व अहंकार. चतुर्भाव, 4 मार्गांनी निर्माण करणारा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ज्यापासून निर्माण होतात. चतुर्वेदविद, 4ही वेदांचे अर्थ जाणणारा. एक पाद, दृश्य स्वरूपात एकच पाद असणारा. समावर्तो निवृत्तात्मा, दुर्जयो दुरतिक्रमहा, दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा. समावर्त, संसार चक्र योग्य प्रकारे फिरवणारा. अनिवृत्तात्मा, जो सर्वत्र भरलेला आहे, जो कोणत्याही ठिकाणाहून परत फिरला असे नाही, अर्थात सर्वत्र असलेला निवृत्तात्मा असे नाम घेतल्यास ज्याचे मन सर्व विषयांपासून निवृत्त झाले आहे असा. दुर्जया, ज्याला जिंकणे शक्य नाही असा.
दुरतिक्रम ज्याच्या भीतीने सूर्यादिनाही याची आज्ञा भंग करणे शक्य नाही असा. दुर्लभ ज्याला प्राप्त करून घेणे कठीण आहे. दुर्गम कष्टाने ज्याचे आकलन होणे शक्य आहे. दुर्ग ज्याच्यापर्यंत पोचणे कठीण आहे, ज्याला प्राप्त करणे कठीण आहे. दुरावास ज्याला योग्यांनाही अंतःकरणात साठवणे कठीण आहे. दुरारिहा दुष्ट शत्रूंना नष्ट करणारा. शुभांगो लोकसारंग सुतंतु तंतुवर्धनः. इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागम. शुभांग मंगलकारक देह असणारा, त्यामुळे ध्यान करण्यास योग्य. लोकसारंग लोकांमधील चांगल्या गुणांचा भृगवंत संग्रह करणारा. सारंग भृंग. सुतंतू विश्वरूपी वस्त्राला कारणीभूत प्रकृतीरूपी तंतू धागा. तंतुवर्धना विश्वरूपी वस्त्राला कारणीभूत प्रकृतीरूपी तंतूंचा विस्तार करणारा. इंद्रकर्मा इंद्राप्रमाणे ऐश्वर्य व कर्मे करणारा. महाकर्मा वियद इत्यादी विश्वरूपी महान कर्मे करणारा. कृतकर्मा ज्याने कर्तव्य पार पाडले आहेत असा कोणतेही कर्म ज्याच्यासाठी कर्तव्य म्हणून राहिले नाही. कृतागम ज्याने वेदशास्त्रादी आगम निर्माण केले आहेत. उद्भवा सुंदरा सुंदो रत्नलाभ सुलोचना. अर्को वाजस्सन शृंगी जयंता सर्व विजयी. उद्भव सर्वांचे उगमस्थान स्वेच्छेने उत्कृष्ट जन्म घेणारा. सुंदरा सुख स्वरूपी सौभाग्यशाली असा. सुंद दयाळू रत्नलाभ रत्नाप्रमाणे सुंदर नाभी असणारा. सुलोचना सुंदर नेत्र असणारा, सुंदर ज्ञान असणारा. अर्क सूर्यस्वरूपी असणारा. ब्रह्मा इत्यादी पूजनीयांकडून पूजिला जाणारा. वाजस्सन याचकांना अन्नदान करणारा. वाजस्सन मथिरताना सनोनी ददातिथी वाजसन. शृंगी वच्छावतारात शिंग असणारा, अग्निरूपी असणारा. जयंता नेहमी जय मिळवणारा, शत्रूंना जिंकणारा. सर्व विजयी सर्वज्ञ असल्याने नेहमी विजयी होणारा. सुवर्णबिंदू रक्षोभ्यम सर्व वागीश्वरेश्वर. महारुधो महागर्तो महाभूतो महानिधी. सुवर्णबिंदू ज्याच्या चांगले वर्ण व बिंदू आहे अशा ओंकार स्वरूपी असणारा, ज्याचे अवयव बिंदू सुवर्ण सदृश आहेत असा. अक्षोभ्य विकार विषय यांनी विचलित होत नसल्याने ज्याला क्षुब्ध करणे शक्य नाही असा. सर्व वागीश्वरेश्वर वाणीचे अधिपती असणाऱ्या ब्रह्मा आणि बृहस्पती यांचा स्वामी. महारुध विशाल सरोवर हेच स्वरूप असणारा, भक्त ज्ञानी योगी ज्याच्यात अवगाहन करू शकतात असा. महागर्त विशाल रथ गर्त असणारा, विशाल नदीप्रमाणे ज्याची माया ओलांडणे अवघड आहे असा. महाभूत तीनही काळी अविच्छिन्न रूपी असल्याने महाभूत रूपी असणारा. महानिधी सर्वांना सामावून घेणाऱ्या समुद्राप्रमाणे असणारा. कुमुदा कुंदरा कुंदा पर्जन्या पावनो निलहा. अमृतांशु मृतवपू सर्वज्ञा सर्वतोमुखः. कुमुदा असुरांचा भार कमी करून पृथ्वीला आनंदित करणारा. कुंदरहा वराह अवतारामध्ये पृथ्वीवर विवर करून वराह पाताळापर्यंत पोहोचला होता, म्हणून हा कुंदर होय. कुंदाप्रमाणे शुद्ध फळे देणारा, कुंदाप्रमाणे शुद्ध फळे घेणारा. कुंद पुष्पाप्रमाणे सुंदर निर्मळ पृथ्वी ज्याला दिली आहे असा कश्यप त्याच्या रूपी असणारा. पर्जन्य हे स्वरूप असणारा. पावन स्मरणाने पवित्र करणारा, पाप नाहीसे करणारा. अनिल प्रेरणा देणाऱ्या वायुस्वरूपी असणारा, ज्ञानस्वरूपी असणारा. अमृतांश अमृताचे भक्षण करणारा. अमृत वपुः अमृतमय शरीर असणारा. सर्वज्ञ सर्व जाणणारा. सर्वतोमुख सर्व बाजूंनी मुख असणारा. सुलभा सुव्रता सिद्धा शत्रुजित शत्रुतापनः. नग्रो दोदुंबरो श्वस्त श्राणुरांध्री निषूदनः. सुलभ पत्रफुलांनीही प्राप्त करून घेण्यास सहज शक्य. सुव्रत चांगल्या प्रकारच्या व्रताचा स्वीकार करणार. सिद्धा स्वयंसिद्ध इतरांवर अवलंबून नसणारा. शत्रुजित देवांच्या शत्रूंना जिंकणारा. शत्रुतापन देवांच्या शत्रूंना तापदायक. न्यग्रोध वटवृक्षरूपी असणारा. सर्व बाजूंनी विस्तारित होणारा, सर्व बाजूंनी विस्तारित असणारा. उदुंबरहा उंबरासारखा पवित्र वृक्षरूपी असणारा. कारण रूपाने अंबरातून आलेला. अश्वत्थ पिंपळ वृक्ष स्वरूपी परमेश्वराची एक विभूती. उद्यापर्यंतही ज्या संसार वृक्षाचे अस्तित्व नाही अशा स्वरूपी. चाणूर आंध्री निषूदनः आंध्र प्रांतातील चाणूर दैत्यास मारणारा. सहस्रार्चीर सप्तजिह्वा सप्तेधा सप्तवाहना. अमूर्तिर्नघो चिंत्यो भयकृत भयनाशनः. सहस्रार्ची हजारो ज्वाला किरण असणारा. सप्तजिह्वा 7 जिव्हा असलेल्या अग्निस्वरूपी असणारा. सप्तजिह्वा काळी कराळी न मनोजवाच सुलोहिता याच सुधूम वर्णा.
सुधू मवर्णास पुल्लिंगिनी विश्वरूपीच देवही लौलायमाना इति सप्तजिह्वा मुंडक उपनिषदामधलं आहे. सप्तेधा ज्याच्या हवनासाठी 7 समिधा वापरल्या जातात असा. 7 दीप्ती ज्याच्या आहेत अशा अग्निस्वरूपी असणारा. सप्तवाहना 7 अश्व 7 वर्णांचे किरण ज्याला वाहून नेतात अशा सूर्यस्वरूपी असणारा. सप्त नावाचा अश्व ज्याचे वाहन आहे असा. अमूर्तीही ज्याचे रूप अव्यक्त आहे असा. अनघा दुःख पाप ज्याच्या ठिकाणी असत नाही असा. अचिंत्य ज्याचे चिंतनही करणे कठीण आहे असा. भयकृत अयोग्य मार्गाने जाणाऱ्या दुष्टांना भय उत्पन्न करणारा. भयनाशना अयोग्य मार्गाने जाणाऱ्या भक्तांना अभय देऊन भीती नाहीशी करणारा. अणुर्बृहत कृशस्थूलो गुणभुन्नी गृणो महान. अधृता स्वधृता स्वाश्य प्राग्वंशो वंशवर्धना. अणु परिणामाने सूक्ष्मातूनही अत्यंत सूक्ष्म स्वरूपी असणारा. बृहत परिणामाने अत्यंत विशाल असणारा. कृश हा कृश असणारा सूक्ष्म असणारा. स्थूल हा सहज दिसणारा सहज जाणवणारा. गुणभूत सत्वर जादी त्रिगुणांना उत्पत्ती स्थिती आणि लय इत्यादीसाठी धारण करणारा. निर्गुण हा गुणातीत असणारा. महान सर्व व्यापक असणारा. अधृत हा कुणाकडूनही धारण न केलेला स्वयंसिद्ध. अधृत हा ज्याने स्वतःच स्वतःला धारण केले आहे असा. धारण करणाऱ्या पृथ्वी इत्यादींना धारण करणारा. स्वाश्य सुंदर मुख असणारा. ज्या मुखातून वेद निःसृत झाले आहेत म्हणून ज्याचे मुख सुंदर बनले आहेत असा. प्राग्वंश हा अन्याचे वंश नंतर निर्माण झालेले आहेत परंतु याचा प्रपंचरूपी वंश प्राचीन आहे असा. वंशवर्धना प्रपंचरूपी वंशाची वाढ करणारा. भारभृत कथितो योगी योगीशा सर्व कामदा. आश्रमाश्रमणा क्षामहा सुपर्णो वायुवाहना. भारभृत अनंत रूपाने विश्वाचे ओझे वाहणारा. कथित वेदशास्त्रामध्ये हा एकटाच श्रेष्ठ आहे असे ज्याचे वर्णन केले आहे असा. योगी समाधी योग ज्याच्याजवळ आहेत योगाचरण करणारा. योगीशहा योग्यांमध्ये श्रेष्ठ असा. सर्व कामदा सर्व कामना सफल करणारा. आश्रमा संसारण्यात भटकणाऱ्यांसाठी विश्रांती घेण्याचे आश्रमरूपी स्थान असणारा. श्रमण हा सर्व अविवेकी जनांना ताप देणारा. क्षाम हा सर्व प्रजेला कृश क्षीण करणारा. सुपर्ण हा सुंदर छंदरूपी पंख असलेला समर्थ पंख असलेल्या गरुड स्वरूपी असणारा. वायुवाहना जो वायूला प्रवाहित करतो आहे. वायू ज्याचे वाहन आहे असा. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमहा. अपराजिता सर्वसहो नियंता नियमो यमहा. धनुर्धरा धनुष्य धारण करणाऱ्या श्रीराम रूपी असणारा. धनुर्वेद हा शस्त्रविद्येचा वेद जाणणाऱ्या श्रीरामाप्रमाणे असणारा. दंड हा शासन नियंत्रण स्वरूपी असणारा. दमयिता दुष्टांवर शासन करणारा त्यांचे दमन करणारा. दमहा जितेंद्रिय इंद्रियांना नियंत्रित ठेवणारा. अपराजिता हा कुणाकडूनही पराजित न झालेला. सर्वसहा सर्व काही सहन करणारा. सर्व प्रकारचे कर्मे करण्यास समर्थ. नियंता सर्वांना आपापल्या कार्यात स्थिर करून सर्वांवर नियंत्रण ठेवणारा. अनियम नियम योगशास्त्रातील शौच संतोष इत्यादी नियमस्वरूपी असणारा. अनियम ज्याला कोणतेही नियम लागू पडत नाही असा. यम अयम योगशास्त्रातील अहिंसा सत्य अस्तेय इत्यादी यमस्वरूपी असणारा. अयम असा पाठ घेतल्यास ज्याला मृत्यू नाही असा. जय जय रघुवीर समर्थ. पुढील आपण पुढच्या श्लोक आपण दुसऱ्या भागामध्ये घेऊ.